प्रथमतः महाराष्ट्रामधील तमाम नागरिकांचं मी मनपूर्वक आभार मानतो, आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी एक हिंदुत्ववादी सरकार निवडायच्या धोरणाला पाठिंबा दिला वोटच्या माध्यमातून. लव जिहाद वर्सेस धर्मयुद्ध, त्यामध्ये नेहमी विजय हा धर्माचा होतो, सत्याचा होतो, हे तुम्ही दाखवून दिलं आहे. ते कौरव काळापासून म्हणजेच महाभारतापासून ते आत्तापर्यंत जे होत आले तेही आत्ता झालं आहे. ते म्हणजे सत्यावर असत्य कधीच विजय पाहू शकत नाही किंवा सत्य परेशान होईल पण ते पराजित कधीच होत नाही, हे यावरून आढळून आलं आहे. आणि त्यांच्यावरती आत्ता ही अवस्था आली आहे, त्यांच्याकडं विरोधी पक्षनेतासुद्धा होऊ शकत नाही, अशी बिकट अवस्था फक्त आणि फक्त तुम्ही आणणे. आता ज्या प्रकारे मराठ्यांच्या मनामध्ये अनेक संभ्रम होते, ते संभ्रम आम्ही तर दूर करायचा प्रयत्न केलो, पण त्यांनीसुद्धा स्वतःहून आत्मपरीक्षण केलं. शिवरायांचा आदर्श घेऊन, शिवरायांचं स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून 18 पगड जातींनी एकत्रित येऊन हा वोट केलेला आहे आणि हा मत त्याने दिलेला आहे. मताचा अधिकार त्यांनी पूर्णपणे या ठिकाणी बजावला आहे आणि महाराष्ट्राच्या शिरपेचामध्ये एक नवीन अध्याय कोरला गेला आहे. तो म्हणजे ना भूतो ना भविष्यती असा निकाल महायुतीचा या ठिकाणी लागलेला आहे. आता ही निवडणूक गरजेची का होती, यातून आपल्याला काय मिळालं, फक्त थोडक्यामध्ये आपण या दोन गोष्टी बघणार आहोत. बघा, जातीय वातावरण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये घडवलं गेलं, आता जातीय रंग आला होता, त्यामध्ये एक शंका आली होती की मराठा आणि ओबीसी हे कधी परत एकत्र येतील की नाही, हा एक पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, मराठी असं काही करतील त्यामुळं धर्माला काहीतरी आंच येईल आणि त्यामुळं फायदा हे गनिमाचा होईल असं वाटलं होतं. पण ऐनवेळी सूत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हे खूप काही लवकर लोकांच्यापर्यंत आपले संदेश, सर्वांचे संदेश हे पोहोचले गेले. आणि जे मत आहे, ज्या गोष्टी आहेत, बघा, जोपर्यंत आपल्याला कुणी फसवलं आहे, आपल्याला कुणी आतापर्यंत गुलाम बनवून ठेवलेलं आहे, हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, तोपर्यंत तुमच्यावर अन्याय झाला हे तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत तुमचीच पूर्णपणे चूक असते, हे पूर्णपणे लक्षामध्ये आलं महाराष्ट्रातील जनतेला. त्यांना कळलं आणि त्यांनी हे दाखवून दिलं. आणि आता बाकीची महत्त्वाची गोष्ट, ह्या निकालातून साध्य काय झालं, शिवसेना खरी कुणाची हे कळलं. शिवसेना सकाळी 9चा भांडूपचा भोंगा वाजायचा आणि एक नवीन पहाट, नवीन आरोप राहायचे. मर्द असेल तर बाप पळवला, सेना पळवली नाही, गद्दार हे सर्व काही नाही, सगळे काही गद्दार तुम्ही आहे, गद्दार तुम्हीच आहे, विचार तुम्हीच घालवलेत, शिवसेना तुम्हीच संपवली, ही लोकांना दाखवून दिलं. या निकालाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं आहे की ही शिवसेना उद्धवांची नाही, ही शिवसेना बाळासाहेबांच्या सैनिकांची आहे. आणि ते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्यांना लोकांनी डोक्यावर घेतलं अक्षरशः आणि दाखवून दिलं सेना ही यांचीच आहे, सेनाचा खरा वारसदार वैचारिक हा व्यक्ती आहे, हे लोकांनी दाखवलेलं आहे. दुसऱ्या, राष्ट्रवादी कुणाची, राष्ट्रवादीनं आतापर्यंत करामती करून महाराष्ट्रामध्ये अनेक काड्या लावून, फोनग्या लावून, संभाजी ब्रिगेडसारख्या संघटना काढून हिंदू धर्म बुडवायचा प्रयत्न जो केला होता, त्यावरती आता आपण सविस्तर बोलणार आहोत आपल्या विश्लेषणामध्ये की त्यांनी कसा प्रयत्न केला राष्ट्रवादीनं आणि संभाजी ब्रिगेडनं. त्यावरती आपण नंतर एखादी अपशेट घेऊन येऊच, पण तो पूर्णपणे याच्या माध्यमातून हाणून पडला. एका स्टेजवरती तो महाराव नावाचा सदग्रहस्थ दुर्जन म्हणा त्याला आपण, तो बोलतो की घरामध्ये कोणतरी लंगोटीवर फिरतो, अशा गोष्टी ते स्वामी समर्थांना म्हणतात. आणि तेच त्यांची जागा ही स्वामी समर्थाने दाखवून दिली आहे, हे त्यांना आता कळत असेल. आणि राष्ट्रवादी हे काका, हे सगळं काही चिल्लर गोष्टी झाल्या, कारण लोकांनी दाखवले हे राष्ट्रवादीच्या साठी हा व्यक्ती योग्य नाही. व्यक्ती योग्य कुठला आहे, अजित पवारांची भूमिका योग्य आहे, त्यांना पटली, त्यांनी निवडून दिलं. आणि यातून समजते की अजित पवार याचा खरा वारस ह्या आघाडीचा किंवा ह्या राष्ट्रवादीचा हे लोकांनी दाखवलं आहे. आता महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी हे जो काही वाद तापवला गेला होता, या वादामध्ये मराठी खूप संभ्रमामध्ये होते. त्यांना वाटू लागलं होतं की आता
आपलं जे काही आहे ते जरांगे पाटील म्हणतील ते आपल्याला करायचं आहे, पण यातून त्यांच्या डोळ्याची पट्टी ऑटोमॅटिक शेवटी हटली गेली. त्यावेळी जे काही घटना अशा घडल्या त्यातून त्याला कळून चुकलं की आपलं खरंच कोण आहे आणि परक कोण आहे, आपला वापर कोण करतं आहे, ही गोष्ट मराठ्यापर्यंत पोहोचली आणि ओबीसींना पण ह्या गोष्टी कळून चुकल्या. त्यामुळं परत विधानसभेला हा संबंध ओबीसी आणि मराठा एकत्रित खांद्याला खांदा लावून एकही वोट इकडं तिकडं न घालवता एक हाती वोट हे त्यांनी स्वराज्याकरता दिलं, धर्मयुद्धाकरता दिलं एकत्रित येऊन. आणि वोट जिहाद आणि धर्मयुद्ध म्हणजे सत्य एक धर्म याची जो लढाई होती त्यामध्ये धर्मयुद्ध हा जो डाव टाकला होता फडणवीसांनी, हा डाव देवाभाऊचा 100% करेक्ट बसला आहे. आणि तो करेक्ट बसून डायरेक्ट कचाकच कार्यक्रम हा शरद पवारांचा केला आहे. खटाखट 3,000 रुपये येतील. पहिलं त्या योजनेला काउंटर करायचं, नागपूरला जाऊन कोर्टात जाऊन परत सांगायचं आम्ही तुम्हाला खटाखट पैसे वाटू. म्हणजे नेहमी महाराष्ट्राला चुना लावायची कामं यांनी केलेली आहेत. हे चुना लावायची कामं हे महाराष्ट्रातील जनतेला समजले आहेत. कारण 17 मुद्द्यावरती हे लोक जाऊन सह्या करतात आणि ते 17 मुद्दे मंजूर करायला, मान्य करायला वोट हा हिंदू मतदार करतो. हे ज्यावेळेस हिंदूंना कळून चुकलं ना, त्यावेळेस हिंदू हा पूर्णपणे युटर्न घेतला आणि शिवरायांच्या स्वराज्याला त्यांनी साथ दिली. खऱ्या हिंदुत्वाला ते जागले आणि त्या ठिकाणी जो विजय होता तो धर्मयुद्धाचा या ठिकाणी झाला. आणि या विजयामध्ये सगळ्यात मोठं जे एक वर्ग आहे तो म्हणजे महिला वर्ग. माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्यांची काय लोकांनी खिल्ली उडवली. अगोदर 1500 काय होणार, 1500 काय करणार आहे तेच बोलले. परत त्यावरती हेच बोलले की यामुळं सरकार हे गरीब होईल, कर्ज होईल. परत त्यावरती याने सांगितलं की ही योजना कशी चुकीची आहे. त्याने कोर्टात जाऊन त्याला टार्गेट केलं, काउंटर केलं. नंतर हेच लोक म्हणतात ज्यावेळेस आमचं सरकार येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला 3,000 रुपये देईन. म्हणजे एवढा चुना लावायचे कामं, चुना लावायचे योजना हे महिलांपर्यंत पोहोचल्या गेलेल्या आहेत. महिलांनासुद्धा कळालं आहे की यांचं कामं फक्त चुना लावायची आहेत. ते आता फक्त चुना लावायला आलेले आहेत आणि ज्यावेळेस ही सगळी काही संपून जाईल त्यावेळेस फक्त आपला वापर हा पांढऱ्या काळ्या दगडावर जरा चुना चमकतो असाच होईल. फायदा आपल्याला काही होणार नाही याची शाश्वती ही महाराष्ट्रामधील महिलांना होती. त्यामुळं महिला यांच्या भूल थापांना बळी नाही पडली. त्यांनी एक हातानं भावाला आशीर्वाद दिला आणि तिन्ही भाऊ रेकॉर्ड ब्रेक आलेले आहेत. रेकॉर्ड ब्रेक हे कुठंच आतापर्यंत रेकॉर्ड असं घडलं नाही. एवढं दणदणीत खणखणीत अपयश कधी यांना मिळालं नाही. आता मामू, महाराष्ट्राचे मामू माजी मुख्यमंत्री माननीय जनाब उद्धवसाहेब ठाकरे यांचं अस्तित्व काय असणार आहे हे तुम्हाला वेळच सांगणार आहे, तुम्हाला मी सांगणार नाही. आणि काका वयाच्या 84 वर्षी तर तरुण असतील तर आम्ही आजो पाळल्यामध्येच बोळ्यानं दूध पितो की काय अशी अवस्था मला वाटली होती या विधानसभेमध्ये. कारण काय ती ऊर्जा आहे. तुम्ही हे वाक्य ऐकलं असेल, त्यांची ऊर्जा आतासुद्धा ते पावसामध्ये फिरतात भाषणं करत. तर मग आम्ही कोण आहेत मग? म्हणजे आम्ही एवढं तरुण असून आमचं 28-30 वर्ष वय असून तुमची आम्ही गुलामगिरी स्वीकारायची, भारताला महाराष्ट्राला संपवायची धोरणं आम्ही अंगीकारायचे हे कोण शिकवले? आमचा धर्म हे शिकवत नाही. म्हणून आम्ही वोट हे भाजपला, युतीला हे भक्कमपणे सरळ हाताने केलं आहे असं महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी ठणकावून सांगते. आता विषय उरला सत्तेचा. सत्ता कुणाची येऊ हे 3 भावामधील कोणताही भाऊ मुख्यमंत्री हो ते ताईनं स्वीकारले, ताईच्या दाजीने पण स्वीकारले आणि ह्या सर्वांनी स्वीकारले. कारण महिलांसाठी ज्या योजना आलेल्या आहेत सगळ्यात जास्त योजना शेतकऱ्यासाठी, महिलांसाठी यांच्याच काळामध्ये आलेल्या आहेत. लखपती दिदी असेल, त्यानंतर महिलांना उच्च शिक्षण मोफत असेल, अनेक योजना आहेत. याचा लाभ ही महाराष्ट्रातील स्त्रिया घेत आहेत. आता विषय उरला आरक्षणाचा, त्यावरती तोडगा निघाला आहे. अजून काही असेल ते त्यातून सुद्धा मार्ग निघेल याची गॅरंटी
शिंदेसाहेब नक्कीच घेतील आणि सर्वांना समान हे हक्क असेल, न्याय असेल त्याचा प्रयत्न हा नक्कीच होईल. परत महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना काही दिवसामध्ये होणारच आहे आणि ते शिवस्वराज्य परत आपल्याला ह्याच देही याच डोळा पाहता येणार आहे. मी तमाम परत हिंदू नागरिकांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. तुम्ही आपल्या उमेदवाराला, आपल्या धर्माला वाचवलंत, एक संधी दिलीत, त्यामुळे तुमचे मनस्वी आभार. आणि एक सर्वांना कळकळीची विनंती आहे, आपले व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा आणि एक तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. नमस्कार आणि जय शिवराय, जय भीम, वंदे मातरम.